आपला बीज भांडवलचा बीज भांडवल हा आपण गटांतर्गत पण करू शकतो, जो की एका महिलेसाठी 40,000चा आहे। आवाज येतो का सर्वांना? कोणाचे व्यवसाय खाद्यपदार्थाचे आहे का? कोणाचा व्यवसाय खाद्यपदार्थाचा? कोणाचाच व्यवसाय नाही खाद्यपदार्थाचा? अच्छा, आता जर का आपण कुठला खाद्यपदार्थ पॅकिंग करून जर का विकणार असेल, जसं आता आपल्या आज गेले आहेत प्रोडक्ट गेले आहेत, ढोकळा पीठ आहे, इन्स्टंट ढोकळा पीठ आहे, एक हनीचं प्रोजेक्ट गेलं आहे, एक गाईचं तूप गेलं आहे। म्हणजे जर का या आपल्या 10 महिला जर का व्यवसाय करत असतील तर आपण आपल्या ग्रामसंघाअंतर्गत त्यांना 4 लाख 10 महिलांसाठी 4 लाख रुपये येतात, ते पण वार्षिक 3 रुपये टक्के दराने। कळलं काय तुम्हाला? काय कळलं ताई सांगा बरं का? एका महिलेला मिळते 40,000 रुपये वार्षिक 3 रुपये टक्क्याने। 1.5 वर्षानंतर त्याची परतफेड करायची असते। कळलं ना? कोणी तुपाचा व्यवसाय कुणाचा होता छोटा आहे? बरं, आपण आता काय मिरची पावडर करू शकतो, हळद पावडर करू शकतो। आता मागे विषय झाला होता, आपण कस्तुरी मेथी काहीतरी करणार होतो, ते पण पॅकिंग करून विकू शकत होतो आपण। मग त्याच्यासाठी जरी का आपण आता आपले ते हॉटेलचा बिझनेस आहे, शेव पण करतो हो की नाही आपण? मग जर का शेव आपण पॅकिंग करून विकू शकणार असणार, त्याचा पण आपण बीज भांडवलचा फॉर्म भरून घेऊ शकतो। मग अशा याच्यासाठी आहे ना बीज भांडवलची योजना आहे। तुम्हाला तुमच्या मैत्रिणींना सांगायचं असेल तुम्ही सांगू शकता। वार्षिक 3 रुपये टक्के दराने ग्रामसंघाला येतात ते पैसे। वार्षिक 3 रुपये टक्के दराने 40,000 रुपये मिळतात। जर का 10 महिला असतील तर ते वार्षिक 3 रुपये टक्के दराने 4 लाख रुपये आपल्या ग्रामसंघाला येतात। 4 लाख रुपये आपल्या ग्रामसंघाचा हा नफा आहे ना आपल्याला। जर नंतर त्या गटांनी घेतलं तर नंतर ते परत दुसऱ्या गटांनी पण घेऊ शकतात। हे तुमच्या महिलांपर्यंत पोहोचवा। आजचा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असे मी जाहीर करते आणि तुम्हा सर्वांचे आभार।